एक 20 वर्षाची युट्यूबर जिचे युट्यूबवरती हजारो सबस्क्रायबर्स होते, इंस्टाग्रामवरती लाखो फॉलोअर्स होते. तिने प्रेमविवाह केला होता आणि 4 महिन्याची गर्भवती होती. ज्याच्याबरोबर तिने प्रेमविवाह केला होता त्यानेच तिला निर्गुणपणे संपवलं होतं. काय घडलं होतं वैशू आम्मा बरोबर जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. विशू आम्मा एक युट्यूबर होती. थोड्याच कालावधीमध्ये ती युट्यूबवरती फेमस झाली होती. तिचे युट्यूबवरती सध्या 60,000हून जास्त सबस्क्रायबर्स आहेत. इंस्टाग्रामवरती देखील ती रील टाकायची. तिथंही तिचे 1 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत. विशू आम्माचा कंटेंट लोकांना आवडत होता. मागच्या 10 महिन्यापूर्वी तिने हरिबाबू नावाच्या युवकाशी प्रेमविवाह केला होता. हरिबाबू पहिलं मोरतुला इथं एका दवाखान्यामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायचा. लग्न झाल्यानंतर हरिबाबू याने त्याचं काम सोडलं होतं आणि नंतर तो देखील त्याच्या बायको विशू आम्मा बरोबर रील बनवत होता. परंतु या लग्नामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स होते. हरिबाबूच्या घरच्यांचा या लग्नाला सक्त विरोध होता. लग्नाच्या काही महिने हरिबाबू आणि विशू आम्मा हे हरिबाबूच्या घरी राहिले होते. थोड्याच कालावधीमध्ये त्यांनी वैष्णवीच्या घरी राहायला सुरू केलं होतं. या दोघांची जात समान होती, परंतु या दोघांमध्ये हरिबाबूच्या घरच्यांना हा विवाह पसंत नव्हता. आजूबाजूच्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. वैशू आम्मा हिने वैष्णवी हिने हरिबाबूच्या विरोधामध्ये हुंडा आणि पैशाची मागणी करण्याच्या कंप्लेंटी देखील दाखल केल्या होत्या. हरिबाबू याला मूल नको होतं, त्यामुळे देखील या दोघांमध्ये भांडणं होत असायची. शेजाऱ्यांचं म्हणणं आहे की या दोघांमध्ये सतत जोरजोरात भांडण्याचा आवाज यायचा. घटनेच्या आदल्या रात्री देखील या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलेलं आहे. 17 मार्चच्या पहाटे जेव्हा आई आणि वडील वैष्णवीच्या घरी परतले तेव्हा त्यांनी वैष्णवीला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेलं पाहिलं. तिच्या तोंडावरती, गळ्यावरती असंख्य जखमा होत्या. परंतु त्या ठिकाणी हरिबाबू कुठेही दिसत नव्हता. हरिबाबू तिथून फरार झालेला होता. वेतापल्लीच्या पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचे जात समान होती, परंतु हरिबाबू याच्या घरी लग्नाला विरोध होता आणि हीच या दोघांची छोटी छोटी भांडणं या मोठ्या कामाला, मोठ्या गोष्टीला कारणीभूत ठरल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. हरिबाबू याच्या तपासासाठी पोलिसांनी पथके रवाना केलेली असून जेव्हा हरिबाबू याने वैष्णवीवरती हा आघात केला होता तेव्हा वैष्णवी 4 महिन्याची गर्भवती होती. ती गर्भवती असल्याचा व्हिडिओ देखील तिने तिच्या युट्यूब आणि इंस्टाग्रामवरती टाकलेला होता. त्यामुळे हरिबाबू याने रागाच्या भरात म्हणा किंवा काही पैशाच्या मागणीवरून आणि कुठल्याही दुसऱ्या गोष्टीमुळे वैष्णवीचा फोन केला होता, परंतु त्याने वैष्णवीबरोबर तिच्या पोटामध्ये असलेल्या बाळाला देखील संपवलं होतं. युट्यूब, सोशल मीडिया, इंस्टाग्राम याच्या मागं असणाऱ्या लक्झरी लाईफस्टाईल आणि लक्झरी स्टोरी आणि चांगल्या चांगल्या दिखाव्याच्या जिंदगीच्या मागे देखील अशा काही कहाण्या लपलेल्या असतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. तर कसा वाटलं तुम्हाला हा विषय आणि वैशू आम्मा बरोबर घडलेल्या गोष्टीबद्दल तुमची मतं काय आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा.